डॉगी कुठे आहे वीरा? तुझं डॉगी कुठे आहे? डॉगी हो 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 तो पुरी तो तुझी ठेवलाय घे 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 आयो आयो घे घे अयो 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 घे 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 कसं घ्यावा नाही येत घ्यायला होय. हॅलो नमस्कार. घे 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 पण ह्याची बघा कशी मस्ती चालली. तिकडं धक वरी तो तिकडं जा जा घे 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 ते डब्बा काढत आहे त्याच्यावरचा डब्बा काढत आहे. पळ घ्या. सकाळ सकाळ ह्याची मस्ती झाली बघा. मस्ती चढली होती. त्याचा जो छोटा डॉग ठेवला होता वरती आणि हे आम्ही वॉकिंगला गेलो ते येता उद्यासाठी बेल थोडासा आणि आजसाठी फुलं, कारण ही उद्यासाठी फुलं राहणार नाहीत, आज होऊन जातील. पारिजातकाची फुलं आणि बेल घेऊन आलो होतो. आणि हे आवरल्यानंतर माझ्या बांगड्या शोधायच्या होत्या, कारण तिकडच्या घरून आलोत का ते ड्रेसिंग टेबलचं पूर्ण पॅकिंग केलेलं ते सापडतच नव्हतं. ह्यांनी सगळं आतमध्ये ठेवलेलं. ते म्हणलं चला आज संडे ते करून घ्यावं. ती कोणाची घड्याळ आहे? आणि ते दुसरं हित आहे ते चालत नाही का करायचं? चार्ज नसेल चालत असेल चार्ज त्याचं चार्जर कुठे आहे? चार्जिंगच नाही. सगळा खजाना ह्याच्यामध्ये आम्ही एवढ्या बांगड्या असताना मला त्या दिवशी बांगड्या आणाव्या लागल्या, खातर त्या सापडल्या नाहीत मला म्हणून. आणि आज मग ते सगळं काढत बसली काय नाही. भरपूर आहे ते सेट वगैरे बांगड्यांचे. हे त्या दिवशी काहीच सापडलं नाही मला. सुडे आणि ह्या ज्या बांधलेल्या बांगड्या दिसतात आहेत ना, ह्या बहिणीच्या मुलीनी, म्हणजे बहिणीने दुकान टाकलेलं आहे तर तिने आणलं होतं गावाकडं भरण्यासाठी दुसऱ्याला. तर तिच्या मुलीनी प्रत्येक सेटमधल्या बांगड्या मला थोड्या बांधून दिलेल्या, त्या पण तशाच होत्या. आणि हा सगळ्यात पहिला कॅमेरा आमचा, आम्ही कुठं उत्तराखंडमध्ये होतो तेव्हा घेतलेला मला वाटतं. आणि हा पहिला फोन अहमदनगरला आल्यानंतर घेतलेला. इतक्या बांगड्या सगळ्या मम्मीच्या नथीचं मी आणले सगळं. हे बाहेरून जेवण आणलं होतं एक दिवशी, दवाखान्यात गेलो होतो आम्ही त्या दिवशी. तर त्याचे डब्बे मोकळे झालेले, ते फेकून न देता मी हे सामान त्याच्यात भरून ठेवलं होतं. ते पण पॅक होतं म्हणून तसंच घेऊन आले होते. पूर्ण व्यवस्थित राहिले त्याच्यामध्ये. मग हे आत्ता पण म्हटलं चला तसंच ठेवून द्यावं. तर ते पूर्ण सामान व्यवस्थित ठेवलेलं होतं. आणि हा एवढा पसारा मला फक्त त्या बांगड्यांसाठी, त्या ड्रेसिंग टेबलच्या सामानासाठी काढावा लागला. नंतर परत आतमध्ये ठेवावा लागला. आणि ते उरकल्यानंतर इकडे स्वयंपाकाची तयारी चालली होती. तर आज छोले बनवायचे होते. तर हे बघा एकदम मस्त वाटलं मला हे टूल. म्हणजे आपण जे छोले वगैरे शिजवताना त्याच्यामध्ये लवंग, काळी मिरी वगैरे टाकतो ना,
ती प्रत्येक वेळेस हे दोघंजण खाताना काढत नव्हती, एवढं त्यांना तिखट लागायचं. तर हे बघितलं मी सहज एक दिवशी, तर मागवलं. तर छान वाटलं आज त्याच्यात, म्हणजे सेपरेट करायची गरज लागली नाही त्याच्यात. पण एवढंच ह्याचा मायनस पॉईंट झाला की 2दा वापरलं मी, ते तुटलंच ते, कसं काय माहिती. पण चांगलं आहे, आपलं ते वेचत बसण्यापेक्षा ना ते एकदा टाकलं की झालं. आणि इकडे परत भाजीची तयारी. ह्याच्यात कांदा, टोमॅटो, मिरची आणि अद्रक लसूण टाकून ग्रेव्ही बनवून घेतली. ग्रेव्ही बनवून झाल्यावर इकडे फोडणी मारली. मोहरी, जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर मग जिरे टाकले त्याच्यात आणि नंतर मग आपला हा पिसलेला मसाला. परत तो चांगला तेल सुटोसपर्यंत परतला आणि त्याच्यात हळद आणि आपलं घरगुती जे काळं तिखट असतं आमचं तेच टाकते मी, बाकी काही टाकत नाही. सिंपल भाजी असते. मग ते पण चांगलं परतून घेतलं आणि हे मिक्सरचं जे भांडं असतं त्याच्यातच थोडंसं पाणी टाकून विसळून थोडंसं त्याच्यात मसाल्यामध्ये टाकलं आणि परत हे शिजलेले आपले छोले. तर चला या जेवायला. कसा वाटला ब्लॉग हे नक्की सांगा. बाय.